रिक्वेस्ट कंटेन अँड इनव्हॅलिड आर्ग्युमेंट हा जो एरर खूप साऱ्या क्रिएटरला येत आहे त्याच्यामुळे ते खूप पॅनिक झालेले आहेत. आता एका ताईंचा फोन आलेला आणि त्या मला असं म्हणत होत्या की त्यांच्या शॉर्टवर हा जो मेसेज येत आहे त्याच्यामुळे त्यांच्या किंवा युट्यूब दिली आहे. आता त्यांना जसा हा प्रश्न पडला ना, मला असं वाटतं खूप साऱ्या क्रिएटरला हा म्हणजे असाच प्रश्न हा पडला असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं टेन्शन येतं. आता टेन्शन घ्यायचं आहे का, तर नाही. प्रत्येक प्रॉब्लेमला एक सोल्युशन असतं, पण तो प्रॉब्लेम का आला आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं. आता तुम्हाला माहितीये का, युट्यूबचं प्लॅटफॉर्म हे खूप वास्ट आहे, बरोबर. आणि युट्यूब काही ना काहीतरी अपडेट करतच असतं त्यांच्या ऍपमध्ये, काही पॉलिसीजमध्ये. त्याचप्रमाणे टेक्निकल म्हणजेच ऍपमध्येही काहीतरी अपग्रेड होत असतं आणि तिथे ज्या गोष्टी अपग्रेड झालेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, तर आपल्यालाही आपल्याकडे जे ऍप आहेत, जे ऍप आपण यूज करतो, म्हणजे काय, तर युट्यूबचं ऍप आणि YT स्टुडिओ ऍप, तर आपल्यालाही हे दोन ऍप जे आहेत ते वेळोवेळी अपडेट करावे लागतात आणि आपण ते करायला विसरतो आणि त्यामुळे हा एरर येत असतो. आता खूप लोक म्हणतील की आम्ही अपडेट केलेलं आहे ताई, तरीही आमचं हे वर्क होत नाहीये. तर तुम्हाला काय करायचं आहे तेच मी अगदी स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल की कशा प्रकारे ह्या स्टेप्स घ्यायच्या आहेत. स्टेप्स पूर्ण फॉलो करा आणि अकाउंटला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकनला क्लिक देखील करा. तर ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी थांबायचं आणि एक टिप देते, ती लक्षपूर्वक ऐकायची, जेणेकरून तुम्हाला जे काही तुम्ही हे केलेलं आहे, ज्या काही स्टेप्स तुम्ही घेणार आहात ते सगळ्या वर्क होतील प्रॉपर. ठीक आहे, तर चला पाहूयात. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअर ऑन केल्यानंतर इथे सर्च करायचं YouTube आणि या ठिकाणी बघा हा अपडेटचा असा ऑप्शन येतो. ठीक आहे, अपडेटचा ऑप्शन आलेला आहे, तर इथे तुम्ही अपडेट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे टाईप करा YT स्टुडिओ आणि YT स्टुडिओ टाईप केल्यानंतर पुन्हा इथे ऑप्शन आलेला आहे अपडेट, तर तुम्हाला अपडेटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला देखील तुमचं YT स्टुडिओ आणि YouTube हे अपडेट करून घ्यायचं आहे. आता दुसरी जी स्टेप आहे ती मी तुम्हाला सांगते की कॅशे कशा प्रकारे तुम्हाला क्लिअर करायची आहे. कॅशे क्लिअर करण्यासाठी आपल्याला YouTubeच्या अकाउंटमध्ये लॉग इन करायचं आहे. YouTubeचं हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक आपला आयकन दिसत असतो, फोटो दिसत असतो, त्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे वरच्या साईडला एक आपल्याला सेटिंगचा ऑप्शन दिसतो, त्या सेटिंगच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कुठे गेलं, हां, मॅनेज ऑल हिस्ट्री, म्हणजे जे काही तुम्ही इथे सर्च केलेलं आहे आत्तापर्यंत, म्हणजे तुम्हाला हा ऑप्शन माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही आहे, पण जो काही डेटा आपण सर्च करतो तो इथे बॅकएंडला जाऊन सेव्ह होत असतो आणि जेवढा जास्त डेटा तुमचा इथे सेव्ह होतो तेवढं तुमचं ते ॲप स्लो होतं, व्यवस्थित काम करत नाही ते. त्याच्यासाठी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की वेळोवेळी आपल्याला कॅशे क्लिअर करायची आहे. तर चला आपण इथून कॅशे क्लिअर करूयात. त्यानंतर आपल्याला डिलीट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता इथे ड्रॉप डाऊन आहे, तर तुम्हाला आजच्या दिवसाची कॅशे क्लिअर करायची आहे किंवा कस्टम रेंज म्हणजे 1 वर्षाची किंवा 6 महिन्याची किंवा डिलीट ऑल, तर मी इथे डिलीट ऑल करते. आता मी हे माझ्या स्वतःच्या प्रोफाईलवर मी करून दाखवत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की डिलीट ऑल केल्यानंतर हे पूर्ण डिलीट होणार का, तर नाही. आपण म्हणजे कुणाला खूप भीती वाटते की हे डिलीट केल्यानंतर आमचे व्हिडिओज डिलीट होतील, शॉर्ट्स डिलीट होतील आणि असे प्रश्न असतात, तर भीती वाटते.
तर इथे ह्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तुमचा डेटा लॉस होत नाही. आपण डेटा डिलीट केला आहे का, तर नाही. आपण काय केलं आहे, हिस्ट्री डिलीट केली आहे. डेटा डिलीटमध्ये आणि हिस्ट्री डिलीटमध्ये खूप फरक असतो, तर घाबरायचं नाही. तर या ठिकाणी बघा डिलीट नावाचा ऑप्शन आहे, ठीक आहे. तर इथे मी आता क्लिक करत आहे. सॉरी, या ठिकाणी खाली हा ऑप्शन दिलेला आहे, तर मी हे डिलीट करत आहे. आणि डिलीट केल्यानंतर काय काय डिलीट होणार ते देखील सांगते. आता हे धुरंधर 1चा मी बघत होते, एक सॉन्ग बघत होते, तर तो डेटा इथे सेव्ह झालेला आहे. ओके, धुरंधर मूवी. आणि त्याच्यानंतर प्रिव्ह्यू केल्यानंतर जे काही सॉंग्स वगैरे मी बघते, तर ते सगळे आता ही पूर्ण हिस्ट्री इथे आलेली आहे. आता जे मी सर्च केलेलं आहे ती हिस्ट्री फक्त इथून डिलीट होणार. इथून माझा कोणताही व्हिडिओ जो मी अपलोड केलेला आहे तो डिलीट होणार नाही. सो तुमचा देखील डेटा सेफ आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एकदा कॅशे क्लिअर करायचे आहे. आता मी ते डिलीटवर क्लिक केलं. आता पूर्ण डेटा हा डिलीट झालेला आहे, जो म्हणजे डेटा नाही, पूर्ण सर्च हिस्ट्री आपली ही डिलीट झालेली आहे ऑल. आता इथे काही देखील हिस्ट्री दिसत नाही आहे, ठीक आहे. एकदा रिफ्रेश करते. आता हा हिस्ट्रीचा कॉलम इथून निघून जाईल बघा, ठीक आहे. म्हणजे आता आपला एवढा म्हणजे आपल्या ॲपमध्ये जे काही जंक होतं, आपण कसं घरातून कचरा बाहेर काढून टाकतो आणि मग घर स्वच्छ राहतं, तसंच आपण यूट्यूबमधून हा जंक बाहेर काढून टाकलेला आहे. आणि आपल्या ॲपमध्ये आता खूप जास्त जागा शिल्लक राहिलेली आहे. आणि जे काही फंक्शन्स जे स्मूथली वर्क होण्यासाठी हेल्प होते, तर ती या एका ऑप्शनमुळे हेल्प होते. म्हणून आपल्याला ही कॅशे क्लिअर करायची आहे. आता हे खूप जास्त एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी, कारण का अशा काही लोक आहेत ज्यांना ना थोड्या टेक्निकल गोष्टी समजत नाहीत आणि ते खूप घाबरतात, म्हणून त्यांच्यासाठी हे एक्सप्लेनेशन होतं. आता थर्ड ऑप्शन जो तुम्हाला ट्राय करायचा आहे तो आहे, हे आपलं आहे यूट्यूबचं अकाउंट, ठीक आहे. इथे छोटा फोटो असतो, इथे मोठा फोटो असतो, आणि ह्या मोठ्या फोटोच्या खालीच इथे स्विच अकाउंटचा एक ऑप्शन असतो. तर तुम्हाला या स्विच अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि तुमचं जे दुसरं अकाउंट असेल, एकाच मोबाईलमध्ये 2 अकाउंट असतात आपले, तर ते स्विच करायचं आहे. ओके, स्विच करून पुन्हा तुम्हाला ह्या अकाउंटवर रिडायरेक्ट व्हायचं आहे आणि पाहायचं आहे की तुमचा तो ग्लिच गेलेला आहे की नाही. ठीक आहे. आता हा व्हिडिओ पाहिलात ना. आता काय करा, तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा आणि पुन्हा एकदा रिस्टार्ट करा. म्हणजे तुम्ही जे काही चेंजेस केलेले आहेत ते सेव्ह होणार प्रॉपर, म्हणजे अपडेट होतील. तुमचं जे काही सिस्टम आहे मोबाईलचं ते अपडेट होईल. आणि मग स्टार्ट केल्यानंतर पुन्हा एकदा चेक करा. आणि तरीही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या व्हिडिओचं फॉर्मॅट चेक करायचा आहे. जो तुम्ही व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे एडिट करून, तर तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, MP4 मध्ये आहे का, किंवा जे तुम्ही अपलोड करत असताना टायटल टाकलेलं आहे तर ते टायटल 100 कॅरेक्टरपेक्षा जास्त तर नाही आहे ना. आता कधी कधी बाय मिस्टेक ते ऍक्सेप्ट करतं, असं 100 कॅरेक्टरपेक्षा जास्त ऍक्सेप्ट करतच नाही युट्यूब. पण काही एरर असेल आणि ते तसं झालं असेल तर एकदा चेक करा. त्याचप्रमाणे टायटलमध्ये जर तुम्ही @ किंवा ग्रेटर दॅन, लेझर दॅन असे जर सिम्बॉल्स टाकलेले असतील तर ते रिमूव्ह करा. डाउनलोड करत असताना 1080 रेझोल्युशन आहे का ते बघा, किंवा त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा कमी नसावं. आणि पूर्ण डिस्क्रिप्शन जर तुम्ही एम्प्टी ठेवलेलं आहे तर ते एम्प्टी तर नाहीये ना. तर ह्या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या एकदा चेक करून पहा. आणि हे सगळं करूनही जर प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होत नाही आहे तर थोडंसं वाट पहा, किंवा मग तुमचा मोबाईल सपोर्ट करत नाहीये याचा अर्थ असा आहे. तर तुम्ही काय करा, तुमचं जे युट्यूबचं अकाउंट आहे ते तुमच्याच घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर लॉग इन करा आणि तिथून ते ऑन करून मग तिथून बघा ते व्यवस्थित वर्क होत आहे का. तर ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इतर मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.